माझ्या इथं भगिनी खूप मोठ्या प्रमाणात। महाराज माझी सगळ्यांच्या विनंती राहील की तुमच्या प्रत्येक प्रवचनामध्ये आमच्या भगिनींच्यासाठी दोन शब्द सांगायला एक वेगळे ठेवा। मी एका कार्यक्रमाला गेलो होतो, महिला खूप होत्या आणि त्यात काही लहान मुलं होती। त्या महिलांच्या कार्यक्रमाला त्या मुलांचं मी काही थोडंसं त्यांना बोलवलोय व्यासपीठावर आणि त्यांना विचारलं, तुला काय आवडतंय? तुझ्या घरातला तुझी आई बाप कोण काय? त्याने माझ्या खिशाकडे हात लावला आणि तो काढून घेतला। काय सांगितलं? मला मोबाईल आवडतो। आई बाबा नाही, आमच्या मुलांना जर आई बाबापेक्षा जर आता मुलांना मोबाईल आवडत असेल तर माझी तुम्हा आयांना पण विनंती आहे की मुलांच्या हातात मोबाईल किती वेळेला द्यावा आणि किती द्यावा। कधीतरी हा विचार आपण जर केला नाही ना तर ही सगळी मंडळी जेवढी आहात तुम्ही सगळे बसताना याचा खरा आपल्यापर्यंत पोहोचत नाही। मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, मोबाईल असावा पण तो किती वापरावा याला मर्यादा आहे। मुलांनी कसा वापरावा यालाही मर्यादा आहे। आपली एखादी मुलगी मोठी असेल, रात्री आईने कधीतरी त्या मोबाईलला चेक करावं ना, माझी पोरगी कोणाशी बोलते, नंतर पश्चाताप करण्यापेक्षा अगोदरच जर याचा चांगला विचार केला। सध्या समाजामध्ये सगळ्यात वाईट प्रथा सुरू झालेली आहे। ती मोबाईल वरून ज्याच्याशी संबंध करते ना तो एकतर कुठेतरी वीणभट्टीवर असतो, रेतीवर असतो, गाडीवर असतो, तिला काहीच माहित नसते। पण एकदा तिचं संबंध जमले तर ती आईला नाही, बाबाला नाही ना, त्या श्रीमंतीला विचारत नाही। ती सांगते नाही मला माझं त्याच्या बरोबर व्यवहार करायचे। काय करणार आम्ही? मग ही अशी मंदिरं, ही विचार ज्या एवढ्या लांबून आळंदीवरून येऊन हे आपल्यासाठी प्रबोधन करत असतील तर माझी हात जोडून विनंती आहे, आपली घरं वाचवा, आपला संसार वाचवा, आपल्या मुलांच्यावर संस्कार करा। खरी प्रगती तीच आहे। हे सगळं गरजा आहेत पण त्या गरजांचा कसा वापर करावा याचा जर तुम्ही आम्ही विचार केला तर नक्कीच होईल। आज बघा तुम्ही एवढे वृद्धाश्रम व्हायला लागले खूप मोठ्या प्रमाणामध्ये। मी एकदा आपल्याच तालुक्यामध्ये रोहन गावाला